चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीर वडी। तर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर, छान अशी हिरवीगार स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे घेतलेला आहे साधारणतः 250 ग्रॅम, याने म्हणा वजन 250 ग्रॅम इथे पीठ घेतलेलं आहे। आणि इथे घेतलेलं आहे त्याच वाटीने या वाटीने 2 वाट्या बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे, लसूण, अद्रक आणि सिक्रेट म्हणाल तर मी इथे 2 टेबलस्पून असा रवा वापरणार आहे। आणि आपल्याला इथे धने आणि जिरं, ओवा, पांढरे तीळ घेतले, चवीनुसार मीठ। तर आपल्याला धने आणि जिरे छान असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि याचं आणि त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। चला तर आपण छान असं भाजून घेऊया। तर इथे आपल्याला जिरे अगोदर मंद आचेवर असं भाजून घ्यायचे आहे। यामध्येच आपण टाकणार आहोत धने। तर ताजा मसाला जर तुम्ही बनवला ना तर खूप छान असा आपली कोथिंबीर वडी होते, त्यामुळे हा ताजा मसालाच वापरायचा। बनवून मस्त अशी खरपूस आपली तुम्ही पाहू शकता छान असं आपलं हे भाजून झालेलं आहे। आता आपण हे वाटून घेऊया। धक्का देते अगोदर आपल्याला हे सुक्क वाटण करून घ्यायचं आहे। हे अशा तऱ्हेने आपल्याला हे बारीक असं वाटून घेतलं आहे। यामध्येच हे वाटण करून घेऊया। अशा प्रकारे आपलं हे छान असं बारीक असं वाटून झालेलं आहे। तर आता आपण छान अशी कोथिंबीर कट करून घेऊया। कोथिंबीरीचं सीजन चालू आहे, नक्कीच अशा तऱ्हेने तुम्ही वडी बनवा, खूप छान अशी होते। हे अशा आपल्याला आहे ना बारीक आणि जास्त ना ज्यावेळेस आपण वडी बनवतो ना त्यावेळेस आपल्याला काड्या अजिबात वापरायच्या नाहीत, नाही तर तुमची वडी चांगली होणार नाही। तर हे अशा प्रकारे एकदम बारीक आपल्याला ही कोथिंबीर पूर्ण कट करून घ्यायची आहे, तरच तुमची वडी एकदम छान अशी होईल। अशाच पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती अशी बारीक अशी कट होती कोथिंबीर। अशाच प्रकारे मी सगळी कोथिंबीर आपली कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आता आपण इथे काय करायचं आहे ना, सिक्रेट वापरलं म्हणजे मी रवा वापरते, तर 2 चम्मच असा मी इथे रवा घेतलेला आहे। यामध्येच घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर असे छान असे 3 ते 4 टेबलस्पून असे तीळ घेतलेले आहेत। आता तुम्ही कोथिंबीर किती वापरताय यावरती तुमचं पीठ किंवा मग तुम्ही जे मटेरियल वापरणार आहे त्यावर डिपेंड राहतं। तर तुम्ही प्रमाण बघू शकता, मी अशी साधारणतः 3 ते 4 वाट्या कोथिंबीर असेल तर त्यासाठी मी फक्त अगदी 2 वाट्या त्याच याने बेसन पीठ आणि अर्धी वाटी आपलं तांदळाचं पीठ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि अगदी 2 चम्मच असं रवा टाकलेला आहे। रव्याने काय होतं ना, अशा कुरकुरीत अशा छान आपल्या वड्या होतात। तर इथे मी सगळं घालून हळद आपलं जसं तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मी शेवट घालणार आहे आणि जसं लागन तसंच घालायचं आहे। तुम्ही जर काड्या अजिबात घेतल्या नाही ना तर तुमचे पीठही प्रमाणात कमी लागतात। जर काड्या घेतल्या ना ते जुळून लगेच येत नाही। तर मी साधारणतः 2 वाट्या पीठ जे घेतलं होतं ना तेवढं मला लागलंच, कारण आपले कोथिंबीर ही 4 वाट्या अशी होती तर तुम्ही कोथिंबीर कितपत घेताय त्यावर याची ही रेसिपी डिपेंड असते, किंवा कुठलंही काही बनवताना तुम्ही मटेरियल तुम्ही किती वापरताय त्यामध्ये ते हे आता कोथिंबीर माझी 4 वाट्या आहे, तर मी इथे बेसन पीठ 2 वाटी आणि अर्धी वाटीलाही कमी असं तांदळाचं पीठ आणि 2 ते 3 टेबलस्पून रवा असं प्रमाण ठेवलेलं आहे।
तर असं छान असं आता आपल्याला हे डायरेक्ट कधीच पाणी ओतून घ्यायचं नाही आहे जसं अगोदर आपण सगळे पिठं, कारण ऑलरेडी कोथिंबीर थोडंसं पाणी आपण धुवून घेतल्यामुळे असतं आणि मिठामुळे त्याला पाणी सुटतं. त्यामुळे काय करायचं आहे ना, थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर यामध्येच काय करायचं, अगदी थोडासा इनो घालायचा. इनोने काय होतं ना, आपल्या कोथिंबीर वड्या एकदम हलक्या अशा होतात आणि खूप छान असे लागतात. तर अशा प्रकारे मी अगदी अर्धा पॅकेटलाही कमी इथे इनो घातलेला आहे. तर आता इनो घालून थोडं थोडं पाण्याचा असा शिपका मारायचा आहे, फक्त डायरेक्ट ओतायचं नाही आहे. आपल्या हाताला जेवढं लागेल तेवढंच याला वापरायचं आहे, जास्त पाणी ओतायचं नाही. जसं आपल्याला आपल्या हिशोबाने आपल्याला वडी तयार, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. हे पहा मी अगदी, तुम्ही म्हणाल तर फक्त थोडंसंच 4 ते 5 चम्मच इथे पाणी लागले मला. कारण की काय होतं, आपण ज्यावेळेस यामध्ये मीठ घालतो, आपण कोथिंबीर धुतलेली असते, त्यामुळे ते ऑलरेडी आपलं त्याला पाणी सुटलेलं असतं. त्यामुळे इथे पाण्याचा वापर एकदम कधीच करायचा नाही. अगोदर पूर्ण हे पिठं सुक्केच मिक्स करून घ्यायचे आणि नंतरून जसं लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे. हे अगदी 2च मिनटामध्ये आपला हा गोळा तयार होतो. तर आता हे आपलं तयार झालेलं आहे गोळा. असं तर याला आपण आहे ना, अगोदर सगळ्या साईडने असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं ना, आपली वडी अशी चिकटणार नाही. त्यामुळे आपण हे सगळ्या साईडला तेल लावून घ्यायचे आणि एका साईडला ना आपल्याला लगेच पाणी गरम करायला ठेवायचे, म्हणजे आपली वडी तोपर्यंत होते तोपर्यंत पाणी गरम होईल. चला आता आपण वडी करून घेऊया. तर वडी बनवताना काय करायचं आहे ना, आपल्याला हातालाही असं छान असं तेल लावून घ्यायचं. तर हे पहा, असं आपल्याला अशा प्रकारे हे घ्यायचं आहे आणि अशा तुम्ही हवा त्या आकारात बनवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला असं ठेवून घ्यायचं. परत थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला, म्हणजे काय होतं ना, हाताला लागत नाही. हे पहा, थोडं अंतर ठेवून उकळायला ठेवायचं, म्हणजे आपल्या एकमेकाला चिकटणार नाही. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या आपल्या वड्या बनवून घेते. तर अशा पद्धतीने आपल्या आता पूर्ण वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता या आपण उकडायला ठेवूया. छान अशा ठेवायच्या आता आणि याच्यावरती असं झाकण ठेवायचं. अगदी 10 ते 15 मिनटं आपल्याला या वड्या अशाच उकडू द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या हे छान अशा हे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पण मस्त अशा उकडलेल्या आहेत. आता आपण या थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर याला कट करून मग तळायचे. तर आता असं छान असं आपण, तुम्ही पाहू शकता, छान आपल्या अशा कट होत आहेत. मस्त अशा झालेल्या आहेत वड्याचे. योग्य प्रमाण घेतलं ना की एकदम इझिली आपल्या ह्या वड्या कट होतात, भोगा होत नाही. तुम्ही पाहू शकता आपली वडी एकदम अप्रतिम अशी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेऊ. चला, तर छान असं आता तेल आपलं तापलेलं आहे. आपल्याला या वड्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे. मी याला थोडंसं तेलावरही फ्राय करू शकता, जास्तीत जास्त दिसतील तेवढं मी याच्यामध्ये वड्या आपल्या अशा छान अशा फ्राय करून घेऊ. छान अशा आपल्या वड्या आता फ्राय झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. या स्टेपलाच आपल्या वड्या आता थोड्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. एकदम मस्त अशा आपल्या वड्या तळलेल्या आहेत, तेलकटही नाही होत.
मस्त असे कुरकुरीतही होतात. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली वडी ही झालेली आहे. ती किती छान जबरदस्त अशी दिसतात. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपल्या वड्या अशा छान अशा झालेल्या आहेत. एकदम अशा कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आतपर्यंत मस्त अशी वडी झालेली आहे. एकदम छान अशी कुरकुरीत अशी वडी झाली आहे. आतपर्यंत तळली गेली आहे. तर जरूर अशा प्रकारे करा. सीझन चालू आहे तोपर्यंत. चला तर अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी बनवून तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन नवीन रेसिप्या बघण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.